नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 10 चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला आणि दुसरा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज तिसऱ्या प्रश्नामध्ये पहिला, दुसरा आणि हा तिसरा हे तिन्ही प्रश्न सोडवणार आहोत। सोडूया। हा पहिला प्रश्न आपण ॲज इट इज ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। सुयश बॉट 2.5 kg ऑफ शुगर अँड आशिष बॉट 3.5 kg शुगर। 2.5 म्हणजे किती मित्रांनो आणि 3.5 म्हणजे किती? 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा म्हणजे काय होईल? अडीच 2.5 बरोबर आहे। आणि 3.5 म्हणजे काय? 3.5 म्हणजे 3.5 3 आणि अर्धा म्हणजे 3.5। तर हाऊ मच शुगर डीड दे बाय टुगेदर? तर दोघांनी मिळून किती शुगर एकत्र विकत आणलेली आहे? दोघांची जर ॲडिशन केली आपण 2 आणि 3 5 आणि हा 1 म्हणजे 6, म्हणजे दोघांनी मिळून किती किलो शुगर आणलेली? 6 किलो। जर एका किलोग्रॅमचा रेट 32 रुपीज असेल तर 6 किलोग्रॅमचा किती होईल? मग या 32 आपण याला मल्टिप्लाय करणार। आपण सोडूया स्टेप बाय स्टेप। आता आन्सर शुगर ऑफ सुयश, शुगर ऑफ सुयश आणि प्लस शुगर ऑफ आशिष, दोघांनी मिळून साखर विकत आणलेली आहे। सुयशने किती आणली? 2.5 आणि आशिषने आणलेली आहे 3.5। म्हणजे दोघांनी मिळून किती आणलेली आता ही? 2 म्हणजे आपण ॲडिशन करू। आता पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे ॲडिशन कशी करायची। +3 येथे प्लस साईन आहे आपण करणार आणि हे 2 + ½ म्हणजे अडीच झाले आणि 3.5 म्हणजे 3 + ½ म्हणजे 3.5 झालेले आता हे। आता हे दोन हे पूर्ण इंटिजर आहेत, दोघांची आपण ॲडिशन घेऊ। 2 आणि 3 5 होतील आणि +½ आणि हा पुन्हा +½ +½ आणि +½ म्हणजे 1 होईल ना, किंवा 5 प्लस दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे एकच आपण डिनोमिनेटर लिहिणार। डिनोमिनेटर सेम असल्यामुळे न्यूमरेटर आणि न्यूमरेटरची ॲडिशन 1 + 1 म्हणजे 2 होतील। 2/2 म्हणजे कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर 1 येईल। म्हणजे 5 + 1 = 6। म्हणजे दोघांची मिळून साखर किती झाली? 2.5 किलो आणि 3.5 किलो। तर आपण सॉल्व केल्यानंतर 6 किलो म्हणजे 6 किलो साखर दोघांनी आणलेली आहे, 6 किलोग्रॅम। आता फॉर 1 kg रेट दिलेला आपणास 32 रुपीज। फॉर 1 kg ऑफ शुगर ₹32 रुपीज एका शुगरसाठी रेट आहे, 1 किलोग्रॅम शुगरसाठी रेट आहे। तर आता देअरफॉर 6 किलोग्रॅम ऑफ शुगर, मग 6 किलोग्रॅम घ्यायची असेल तर किती लागतील? 6 × 32 म्हणजे = रुपीजमध्ये येईल 192। 6 × 32 म्हणजे 192। हेन्स म्हणजे दोघांनी मिळून साखर खरेदी करता किती रुपये खर्च केले? 192। हाऊ मच डीड दे स्पेंड ऑन दी शुगर दे ब्रॉट? त्यांनी जी साखर विकत आणली त्यासाठी 192 रुपीज स्पेंड केलेले आहेत। हेन्स दे बॉट टुगेदर 6 kg, त्यांनी एकत्र मिळून हे एक आन्सर काढलेलं आपण 6 kg ऑफ शुगर। दोघांनी मिळून 6 kg शुगर खरेदी केलेली आहे अँड त्यावर किती खर्च केला त्यांनी? अँड दे स्पेंड ₹192 ऑन शुगर। शुगरवर एवढा खर्च झालेला आहे। नेक्स्ट या प्रॉब्लेममध्ये मित्रांनो, आराधनाने गार्डनमध्ये 2/5
एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, पोटॅटोची लागवड केलेली आहे. आणि 1/3 1/3 एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, जी गार्डनचा जागा आहे त्यापैकी 1/3 एवढ्या जागेत तिने ग्रीन्स म्हणजे समजा हिरवा भाजीपाला लावलेला आहे. आणि उरलेल्या जागेमध्ये तिने ब्रिंजल म्हणजे वांगे लावलेले आहेत. तर वांगे तिने किती प्लॉटमध्ये लावलेत हे आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा ही एक गार्डन काढू आपण. समजा हे गार्डन आहे, आराधनाचं हे गार्डन आहे. तर समजा एवढ्या जागेमध्ये 2/5 म्हणजे काय लावलेत, पोटॅटो लावलेत. पोटॅटो फिगर नाही काढायची आपणास, समजण्यासाठी काढतो आहे आपण. समजा 1/3 एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, ग्रीन्स म्हणजे भाजीपाला लावलेला समजा ग्रीन. आणि एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, ब्रिंजल लावलेले आहेत. ब्रिंजल मग टोटल किती होईल आहे, सर्वांची जर ॲडिशन घेतली आपण, टोटल ॲडिशन 1 होईल. म्हणजे एक गार्डन आहे म्हणजे टोटल 1 पैकी म्हणजे एका पूर्ण गार्डनपैकी एवढ्या भागात पोटॅटो, एवढ्या भागात भाजीपाला आणि एवढ्या भागात ब्रिंजल. तर ब्रिंजल किती लावलेस ते आपणास काढायचं आहे. समजा 2/5 म्हणजे काय होईल, हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.40 येईल. आणि 1/3 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.33 म्हणजे एका जागेपैकी म्हणजे एका भागापैकी 0.4 एवढ्या जागेत पोटॅटो, 0.033 एवढ्या जागेत भाजीपाला. तर ब्रिंजलसाठी किती आहे ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. आन्सर पोटॅटो प्लांटिंग पार्ट. पोटॅटो किती जागेत लावलेले आहेत, 2/5. ओके. नंतर ग्रीन्स प्लांटिंग किंवा प्लांटिंग भाजीपाल्यासाठी गार्डनपैकी 1/3 एवढा प्लॉट भाजीपाल्यासाठी आहे. मग दोघांचे ॲडिशन घेऊ आपण. तर देअरफॉर पोटॅटो प्लांटिंग प्लस ग्रीन्स प्लांटिंग इक्वल टू दोघांचे ॲडिशन होईल 2/5 आणि प्लस 1/3. हे दोघांचे ॲडिशन करता येईल आपणास. डिनोमिनेटर सेम नाहीत म्हणून याचं आपण काय करू, ते क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ. म्हणजे 3 × 2 6 होतील, 5 × 1 5 होतील आणि 5 × 3 15 होतील. 6 + 1 6 + 5 11 आणि बाय 15 हे म्हणजे जवळपास आन्सर काय येईल आपलं. हे म्हणजे कॅल्क्युलेशन करायचं नाही तरी 0.73 एवढी जागा होईल. ही काढायची गरज नाही आहे. एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, हे दोन्ही पोटॅटो आणि ग्रीन्स लागवड केलेली आहे. आपणास ब्रिंजल काढायची. आता मग टोटल किती आहे, सर्वांचं जर ॲडिशन केली तर 1 येईल. तर म्हणजे टोटल गार्डन आपले त्यासाठी 1 घेणार आपण, 1 पार्ट. तर नाऊ रिमेनिंग प्लांटिंग ऑफ ब्रिंजल. उरलेल्या जागेत ब्रिंजल लावलेले आहेत, वांगी ब्रिंजल इक्वल टू 1 - 11/15. कारण एवढी जागा तर आपली ह्या दोन वस्तूसाठी गेलेली आहेत. एवढ्या जागेसाठी फक्त आपण 1 मायनस, टोटल 1 आहे, 1मधून एवढी हे ॲडिशन मायनस केलेली आपण. तर आता हे आपणास येथे आपण डिनोमिनेटर 1 समजू आपण. म्हणजे आता दोघांचे वेगवेगळे डिनोमिनेटर आहेत आणि सबस्ट्रॅक्शन आहे. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 × 1 म्हणजे 15 होतील आणि मायनस 1 × 11 म्हणजे -11 आणि 1 × 15 म्हणजे 15.
हे जर आपण 15 - 11 म्हणजे 4 आणि 15 ॲज इट इज म्हणजे 4/15 येईल. हेन्स म्हणजे एवढ्या जागेमध्ये काय केलेलं आहे, ब्रिंजलची लागवड केलेली आहे. हेन्स आराधना planted brinjals in 4/15 part of the गार्डनच्या एवढ्या भागात तिने ब्रिंजलची लागवड केलेली आहे. गार्डन जर आपण सर्वांची ॲडिशन घेतली तर 1 येईल मित्रांनो. म्हणजे 2/5 म्हणजे काय होते 0.40. 1/3 म्हणजे काय येईल 0.33 होईल. आणि हे किती आलेलं आहे 4/15 म्हणजे हे 0.26 होतील. तर हे ॲडिशन जर घेतली आपण अजून पॉईंट येतील, ते आपण अप्रोक्सिमेटली 1 येतो का आन्सर पोहायचं. 6 + 3 9 7 आणि 9.0 म्हणजे 0.99 म्हणजे हे नंतर पुन्हा म्हणजे 0.1च्या जवळपास आहेच ना. त्यामुळे आपण 2 अंकच घेतलेले आहेत. 3 3 4 4 घेतले तर बरोबर 1.00 होऊन जाईल. समजलं मित्रांनो. नेक्स्ट हे काही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, डीपमध्ये समजण्यासाठी सांगितलेलं आहे ते. नेक्स्ट या प्रश्नामध्ये मित्रांनो संदीपने एका वॉटर टँकमध्ये 4/7 आणि रमाकांतने 1/4 एवढं पाणी भरलेलं आहे एका वॉटर टँकमध्ये. तर उमेशनं काय केलं, या दोघांनी भरलेल्या पाण्यापैकी 3/14 एवढा भाग पाण्याचा त्यानं काय केला, तो गार्डनसाठी वापरला. झाडांना गार्डनच्या पाणी देण्यासाठी त्यानं एवढं पाणी वापरलं. हे दोघांनी पाणी एवढं भरलेलं आहे आणि त्यापैकी एवढं पाणी उमेशनं यूज केलेलं आहे. तर टँकची कॅपॅसिटी दिली, त्या टोटल टँकमध्ये 560 लिटर्स पाणी बसते त्या टँकमध्ये. तेवढं टँकची कॅपॅसिटी आहे ती. तर हे एवढं पाणी वापरल्यानंतर उमेशनं मग टँकमध्ये पाणी किती शिल्लक राहिलं ते आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. समजा मित्रांनो हा पाण्याचा टँक आहे आणि ह्या टँकची कॅपॅसिटी दिलेली आहे आपणास. टोटल ह्या टँकमध्ये पाणी किती बसते 560 लिटर्स एवढं पाणी बसते याच्यात. पूर्ण टँक भरण्यासाठी 560 लिटर्स पाणी लागते आपणास. टँकची कॅपॅसिटी दिली. या टँकमध्ये संदीपनं 4/7 म्हणजे ह्या ज्याप्रमाणे आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये गार्डनचं पाहिलं होतं, तेवढ्या ब्रिंजल लावली होती किंवा पोटॅटो लावली होती तेवढ्या जागेमध्ये त्या गार्डनच्या पार्टपैकी. येथे कसं आहे टँकच्या पार्टपैकी म्हणजे 4/7. आता टँक उमाकांतनं पाणी किती भरलेलं आहे 1/4 म्हणजे टँकच्या कॅपॅसिटीच्या 1/4. टँकची कॅपॅसिटी किती आहे आपली 560 लिटर्स, त्यापैकी 1/4 म्हणजे जवळपास 5 म्हणजे 25%. तर हे 140 येईल. 140 म्हणजे उमेशने किती रमाकांतने किती पाणी भरलेलं आहे 140 लिटर्स म्हणजे 1/4. आता समजा हे आपण एवढं पाणी हे आपण 4/7 समजू. म्हणजे एवढं पाणी भरल्यानंतर टाकी 4/7 एवढी भरली गेलेली आहे. तर हे पाणी कोणी भरलेलं आहे संदीपने. हे पाणी संदीपने भरलेलं आहे. आणि नंतर काय केलं आहे उमेशनं 1/4 उमेशने याच्यात पाणी ॲड केलेले रमाकांतने नंतर पाणी याच्यात ॲड केलेलं आहे. रमाकांतने 1/4 ॲड केलं आहे रमाकांतने. नंतर हे टोटल पाणी समजा लेवल इथपर्यंत आलेली आहे. तर ह्या पाण्यामधून उमेशनं काय केलं 3/14 एवढं पाणी काढून घेतलं आणि ते पाणी झाडासाठी वापरलं. मग एवढं पाणी काढून घेतल्यानंतर जे पाणी उरेल टाकीमध्ये ते किती लिटर उरलेले ते आपणास काढायचं आहे. आता सोडूया आपण. आता आन्सर संदीप अँड रमाकांत filled water
इन दी टँक दोघांनी मिळून किती पाणी भरलं मग 4/7 आणि प्लस 1/4 एकानं 4/7 आणि एकानं 1/4 तर टँकच्या कॅपॅसिटीपैकी मग आता हे कॅल्क्युलेशन करू आपण डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत त्यामुळे आपण इथे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 4 × 4 16 होतील आणि प्लस 7 × 1 7 आणि 7 × 4 28 हे जर सॉल्व केलं आपण 23 आणि 28 हे दोघांनी मिळून पाणी कॅपॅसिटीपेक्षा त्या कॅपॅसिटीपैकी एवढं पाणी भरलेलं आहे म्हणजे पार्ट एवढा पार्ट आता आपला टाकीचा भरलेला आहे दोघांनी मिळून पार्ट ऑफ टँक ओके. आता मग उमेशनं काय केलं एवढं पाणी काढून घेतलं आहे नाऊ उमेश यूज्ड 3/14 पार्ट ऑफ दी टँक टू वॉटर दी गार्डनला पाणी देण्यासाठी उमेशने एवढं पाणी वापरलेलं आहे मग देअरफॉर वॉटर रिमेन इन टँक मग टाकीमध्ये पाणी किती शिल्लक राहील एवढं पाणी वापरलं आहे म्हणजे हे दोघांनी एवढं भरलं आहे त्यातून एवढं वापरलं आहे म्हणजे याच्यामधून हे मायनस करणार आपण म्हणजे 23/28 मायनस 3/14 ओके. आता हे कॅल्क्युलेशन करू आपण आता डिनोमिनेटर सेम नाहीत पण येथे करता येईल येथे जर 2 ने मल्टिप्लाय केलं येथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर दोघांचे डिनोमिनेटर सेम येतील आपणास म्हणजे 23 मायनस 3 × 2 करू आणि इथे 14 × 2 करू कारण दोन्ही साईडला आपण 2 ने न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही मग आता हे 23/28 मायनस 3 × 2 म्हणजे 6 होतील आणि हे 28 होतील. आता दोघांचे डिनोमिनेटर आपले सेम झालेले आहेत आणि हे मग फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरची डायरेक्ट आपण सबस्ट्रॅक्शन घेऊ शकतो म्हणजे 23 मायनस 6 आणि डिनोमिनेटर दोघांपैकी एक घेणार 28 म्हणजे हे आन्सर किती येईल 17 आणि 28 हे आन्सर येईल 17/28. आता ओके हे काय झालेलं आहे एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे नाऊ आपण टँकची कॅपॅसिटी दिली नाऊ टँक कॅपॅसिटी इज 560 लिटर्स टँकची कॅपॅसिटी दिलेली आहे त्यामुळे देअरफॉर दी वॉटर लेफ्ट इन टँक ही जी क्वांटिटी आली त्या एवढ्या भागात पाणी आहे म्हणजे एवढं टाकीचा एवढा भाग पाण्यानं आहे म्हणजे 560 लिटरपैकी एवढं पाणी आहे जागेत त्या तर आपणास टोटल किती लिटरमध्ये काढायचं असेल तर काय करावं लागेल ह्या 560 ने मल्टिप्लाय करावं लागेल ज्याप्रमाणे समजा इथे रमाकांतने 1/4 भरलं होतं पाणी 1/4 म्हणजे टोटल कॅपॅसिटी किती होती 560 1/4 म्हणजे आन्सर काय आलं 140 म्हणजे 140 म्हणजे ह्या क्वांटिटीला काय केलं होतं आपण कॅपॅसिटीनं मल्टिप्लाय केलं होतं त्यामुळे हे लिटरमध्ये आलं होतं आपणास मग त्यामुळे आता हे एवढं उरलेलं आहे आता तर याला 560 ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय येईल लिटरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल ते टँक इक्वल टू 17/28 × 560 आता 28 × 28 28 2 56 आणि हा 0 म्हणजे काय येईल 17 × 20 हे जर आता 340 लिटर्स हेन्स आन्सर लिहून टाकू हेन्स
हेच काढायचं होतं आपणास. वॉटर लेफ्ट इन टँक इज 340 लिटर्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.